जय. मागच्या महिन्यात मी जॉईन करू शकलो नव्हतो. आज भगवंतानी पुन्हा संधी दिली सेवेची. तर पुन्हा आपण चिंतन करू. मागच्या वेळेस आपला 60वा श्लोक झाला. अनिर्विण्णस्तविष्टो भू धर्मयूपो महामकः नक्षत्रनेमि नक्षत्री क्षमक्षाम समीहनः. भगवंताचं प्रत्येक नाव इतकं शक्तिशाली आहे की ते आपल्याला आपल्या स्वरूपाचा अनुभव देण्यास म्हणजे शक्ती, त्याला भगवंताचा अनुभव देण्याची किंवा जाणून घेण्याची शक्ती त्याच्यामध्ये आहे. म्हणून एक जरी नाव आपल्याला विष्णू सहस्त्रनामामध्ये कळलं तरी आपलं कृतकृत्य झालं. तर एक असतं पॉइंटर. पॉइंटर म्हणजे दिशादर्शक असं असतं. तर एक एक नाव हे भगवंताचं निर्देशन करणार आहे. आता समीहन हे 444वं नाव आहे. समीक्षामः समीहनः असं मी याच्यासाठी घेतलं की एक लिंक लागली पाहिजे आपल्याला आजच्या नावाशी मागच्या नावाच्या. तर क्षाम म्हणजे काय आणि समीहन म्हणजे काय हे आपल्याला समजलं पाहिजे. क्षमः क्षामः समीहनः. आपण म्हणतो कार्यक्षम. क्षम म्हणजे कार्य करण्यास जो समर्थ आहेत त्याला म्हणतात क्षमः. तर भगवंताचं एक नाव समर्थ पण आहे. समर्थाची या सेवका वक्र पाहे असा सर्व भूमंडळी कोण आहे. समर्थ म्हणजे तो काहीही करू शकतो. भगवंत तेन विना तृणमपि न चलती. ज्या काही गोष्टी झाल्या त्याच्यामुळेच झाल्या, पुढे पण होणार आहे ते त्याच्यामुळेच होणार आहे. कारण तो सगळ्याचं कारण आहे. म्हणून असं. पण असं बघण्यात आलेलं आहे की जेव्हा कार्य निर्माण होतं तर कारणाचा नाश होतो. जसं उदाहरण घेतलं आपण, आंब्याची कोय घेतली आपण, आंब्याचं त्या झाड आलं. जेव्हा झाड येतं तेव्हा कोय नष्ट होऊन जाते. तसं भगवंत पासून हे जगत जेव्हा निर्माण झालं तर भगवंत नष्ट झाले का? आंब्याच्या कोयीसारखं कारण नष्ट झालं का? म्हणे नाही. कार्य निर्माण झाल्यावर सुद्धा कारण तसंच असतं आणि त्याला म्हणतात क्षामः. क्षाम म्हणजे कार्याचा उत्पत्ती झाल्यानंतर सुद्धा कारण तसंच असतं. जसं आपल्याला स्वप्न पडलं, आपल्यापासून स्वप्न निर्माण झालं, पण स्वप्न निर्माण झाल्यामुळे आपण नष्ट नाही झालो. स्वप्न आलं आणि गेलं, मी होतो तसाच आहे. तसेच भगवंत आहे आणि म्हणून त्यांचं नाव आहे क्षामः. जसं आई दररोज नवीन नवीन प्रकारच्या भाज्या, नवीन नवीन प्रकारचे पदार्थ करण्यास उत्सुक असते. का बरं असते उत्सुक? कारण तिला आपल्या मुलाला, पतीला, आपल्या सासू सासऱ्यांना आनंद द्यायचा असतो. तसं भगवंत नेहमी हे नवनवीन सृष्टी निर्माण करत असतो
आणि प्रत्येक वेळेस ही सृष्टी निर्माण करत असताना तो कुठेच दिरंगाई करत नाही, उत्साहानं ती सगळी सृष्टी करत असतो. आणि म्हणून त्याचं नाव आहे समीहनः, जो कधीच थकत नाही, ज्याचा उत्साह कधी नष्ट होत नाही. उत्पत्ती स्थिती लय हा सतत चालू आहे. कशासाठी चालू आहे उत्पत्ती स्थिती लय? जसं आपण म्हणतो आजोबांनी केलेलं घर छान घर आहे, पण नातू म्हणतो हे पाडून पुन्हा बांधायचं, आता 20 मजली बांधायचं आपल्याला. तर भगवंत त्या नातवातून पण तितक्याच उत्साहाने काम करतो जितका आजोबाच्या शरीरातून काम करत होता. म्हणून तो समीहन, प्रत्येक नवीन आयडिया, नवीन प्रोजेक्ट, त्याला तो नाही म्हणतच नाही. सगळ्यांना होच आणि सगळ्यांसोबत ते कार्य करायला तो तयार असतो. आणि म्हणून त्याचं नाव समीहन आहे. आता आजचा जो श्लोक आपला सुरू होतोय तो आहे यज्ञ इज्जो महेजश्च क्रतुसत्रम सताम गतिः. यज्ञ नाव इथं बरोबर 120 श्लोकांपैकी 60 श्लोक झालेले आहेत. इथं अर्ध विष्णू सहस्रनाम आपण पूर्ण नंतर अर्ध घेत असतो, कधी कधी वेळ नसला तर. 61व्या श्लोकापासून दुसरा पाठ सुरू झाला. तर यज्ञ म्हणजे काय? जसं ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलेलं आहे की निस्वार्थ वृत्तीनं लोकांच्या हितासाठी, कल्याणासाठी कशाचीही अपेक्षा न बाळगता केलेलं कार्य, कोणतीही आसक्ती न ठेवता, त्याला यज्ञ असं म्हटलेलं आहे. आणि याच्यावर गीतेमध्ये बरेच वेळेस हा शब्द आलेला आहे. 3ऱ्या अध्यायात भगवंत स्वतः म्हणतात यज्ञार्थात कर्मणोन्यत्र लोकोयम कर्मबंधनः तदर्थम कर्म कौन्तेय मुक्त संग समाचरः. अर्जुना, प्रत्येक कर्म तू यज्ञ भावनेनं कर. यज्ञ भावाशिवाय केलेलं कर्म जे आहे ते माणसाला बंधनात टाकतं. म्हणजे यज्ञ भावाशिवाय म्हणजे स्वार्थी वृत्तीनं, भोग बुद्धीनं केलेलं कर्म, कर्म कोणतं का असत नाही. म्हणून कर्म किम परम कर्म तज्जडम. जे कर्म अनासक्त बुद्धीने फळाची अपेक्षा न करता केल्या जातं त्यालाच यज्ञ असं म्हणतात. म्हणून कर्मयज्ञ होत नाही, तर कर्माच्या पाठीमागची जी वृत्ती आहे ती त्या कर्माला यज्ञ बनवते. दुसऱ्याला यज्ञ करायला सांगायचं, आपण मात्र भोगबुद्धीने राहायचं, हे काही बरोबर नाही. म्हणून इथं स्वतः भगवंत म्हणतात की यज्ञवृत्तीने जर कोण काम करत असेल तर सगळ्यात अगोदर मी, यज्ञ माझ्यापासूनच सुरुवात झालेला आहे. म्हणजे पहिलं निस्वार्थ करुणेपायी, प्रेमापायी, कशाची अपेक्षा न करता जर पहिलं काम कोणी सुरू केलं तर ते भगवंताने. आणि यज्ञ ज्यांच्यापासून सुरू झाला, जे यज्ञाचं मूळ आहे ते भगवान आहे. का सृष्टी निर्माण केली त्यांनी, कशासाठी केली, त्यांचा काय स्वतःचा हेतू आहे त्याच्या पाठीमागे? स्वतःचा काही हेतू नाही आहे. फक्त जीवांचं कल्याण व्हावं. प्रत्येक जीवानी या संसारात येऊन यज्ञवृत्तीने कर्म करून आपलं मन शुद्ध करून आत्मस्वरूपाला प्राप्त करून घेण्याची संधी भगवंत हा संसार निर्माण करून सगळ्यांना देत असतो. तर फक्त हा संसार निर्माण नाही करत, उत्पत्ती स्थिती लय हे सगळे कामं तोच करत असतो. म्हणून दुसऱ्याला कामाला लावलं आणि आपण निवांत बसला असं नाही आहे भगवान. तो स्वतः काम करतो.
सगळ्यांसाठी राब रपतो, कोणाकडून कशाचीही अपेक्षा न करता. आणि म्हणून त्याला यज्ञ असं म्हणतात. भगवंताचं एक नाव यज्ञ आहे. यज्ञो वै विष्णू असं म्हटलंय. म्हणून नुसतं सांगितलं नाही, आधी आचरण केलं आणि मग सांगितलं. आधी केले मग सांगितले. 3ऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी स्वतःच्यावर वर्णन केलं की अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यात अन्न संभवः यज्ञात भवति पर्जन्य यज्ञ कर्म समुद्भवः. कर्म ब्रह्मोद्भवम विद्धि. कर्म कुठून निर्माण झाले? यज्ञानीच पर्जन्य निर्माण होतं. यज्ञ कुठून निर्माण झालं? कर्मातून. कर्म कुठून? कर्म म्हणजे निस्वार्थ कर्म. हे कर्म कोणी करायचं शिकवले? म्हणे वेदांनी. कर्म ब्रह्मोद्भवम विद्धि. ब्रह्माक्षर समुद्भवम. वेद कुठून निर्माण झाले? म्हणे अक्षरातून. अक्षर म्हणजे ओम. आणि अक्षर कुणाचं निर्देशन करतं? ते भगवंताचं निर्देशन करतं. म्हणून भगवंतच यज्ञाचं स्वरूप आहे. यज्ञो वै विष्णू. म्हणून यज्ञ म्हणत असताना भगवंताकडे बघायचं. जसं नमे पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचनः नानवाप्तम वाप्तव्यम वर्त एव च कर्मणि. मला कसलं कर्तव्य उरलेलं नाही तरी पण मी कर्म करतो असं भगवंत या ठिकाणी म्हणतात. का करतोय? तुमच्यासाठी. यदि हम न वर्तेयम जातु कर्मण्यतंद्रितः मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. जर मी यज्ञवृत्तीने वागलो नाही, जर मी फळाची अपेक्षा न करता कर्तव्य कर्म माझं केलं नाही, तर लोक माझं अनुकरण करतील. आणि म्हणून एक लोकांसमोर एक उदाहरण व्हावं म्हणून मला कर्म करणं आवश्यक आहे. आणि म्हणून भगवंत यज्ञवृत्तीने सतत कर्म करत असतात. म्हणून पहिलं नाव जे आहे भगवंताचं यज्ञ इथं त्यामुळे ठेवलेलं आहे. आपण बऱ्याचदा संत आपल्याला समजावून सांगत असतात की भगवंत इतका रात्रंदिवस कशाची अपेक्षा न करता तुमचं आमचे कामं सतत करत असतो. त्याच्याकडे तर पहा तुम्ही. ॲटलिस्ट सी हिम. जर आईवर आपण प्रेम करत असू आणि आई रात्री 11 वाजेपर्यंत भांडे घासते आणि ही झोपतोय, किंवा त्याची मुलगी असेल ती झोपते, अरे आईवर प्रेम करत असशील तर आईला काम करू लागशील तू. आई राबते आणि हा आपला 10 वाजूस तर झोपतो. हे कोणतं प्रेम आहे? प्रेम हे तुझ्या कृतीतून दिसलं पाहिजे. जर भगवंत सूर्य होऊन रात्रंदिवस तापतो, चंद्र होऊन औषधाची पोषण करतो, वैश्वानर होऊन आपल्या शरीरातलं अन्न पचवतोय, कोणत्या हेतूने करतोय ते सगळे काम? यालाच तर यज्ञ कर्म म्हणतात. जर आपण भगवंतावर प्रेम करत असू तर आपलं प्रेम आपल्या कृतीतून दिसलं पाहिजे. आईच्या सोबत मी भांडे घासायला सुरुवात करेल, आईला मदत करेल. म्हणून प्रेम करणे की यह रीत नहीं, प्रभु जागत है तू सोवत है. अरे वेड्या, तू देवावर प्रेम करतो, भजन करतो, रात्रंदिवस वारीला जातो, आणि भगवंत रात्रंदिवस मरमर करतात.
आणि तो तीर्थयात्रा करत फिरतो. अरे कर त्याचं काम, ते प्रेम तुझ्या कृतीतून दिसू दे. म्हणून हे भगवंता, यज्ञवृत्तीनं तू जसा यज्ञवृत्तीने काम करतो त्याच वृत्तीने आम्हाला पण कर्म करण्याची प्रेरणा दे. नाव घ्यायचं भगवंताचं कशासाठी? फक्त पाठ करायसाठी नाही आहे. त्या नावाच्या पाठीमागचा अर्थ, त्याचं चिंतन करून ते आपल्या आचरणातून आलं पाहिजे. म्हणून इथं जे आपलं पहिलं नाव आपण घेतलं यज्ञ, ते या वृत्तीने. तुम्हाला आम्हाला जे वाटतं की हे मी केलं, मी हे यज्ञवृत्तीने केलं, ते यज्ञवृत्तीने केलं, वास्तविक पाहता भगवंतच आपल्यातून ते काम करत असतो. करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. भगवंता, आमच्यातून तूच काम करत असतो, पण अज्ञानामुळे तो करता भाव आम्ही आमच्याकडे घेतो. तर ज्या ज्या ठिकाणी असं निस्वार्थ वृत्तीनं कुणाच्याही माध्यमातून कर्म होत असताना जर दिसत असेल तर तो करता परमेश्वर आहे. ब्रह्माक्षर समुद्भवम तस्मात् सर्वगतम ब्रह्म नित्यम यज्ञे प्रतिष्ठितम. काय सुंदर 3ऱ्या अध्यायामध्ये सांगितलं, नित्यम यज्ञे प्रतिष्ठितम. जिथं जिथं पण यज्ञ कार्य चालू आहे तिथं भगवंत आहे. आता तुम्ही हे जे विष्णू सहस्त्रनाम दर महिन्याला घेतात, काय हेतू आहे? हेतू हाच की सगळ्यांपर्यंत भगवंताचं नामस्मरण व्हावं, सगळ्यांना मनशांती प्राप्त व्हावी, सगळ्यांना भगवंताच्या मध्ये असलेली श्रद्धा वाढावी. कोणतं शुल्क आकारतो आपण? आजकाल आपण पाहतो बाहेर, ह्या वेबिनार जॉईन करा, तो वेबिनार जॉईन करा, इतकं फीस आहे, इतकं फीस आहे. इथं कोणती फीस घेतल्या जाते? कोणती फीस नाही आहे. जिथे शुल्क आकारलं जातं तो हॉटेल आहे. ते घरात आई जेव्हा पोळी वाढते तर ती सांगत नाही 15 रुपये एका पोळीची किंमत. ती आधी विचारत नाही की पैसे आहे का तुझ्याकडे. हॉटेलमध्ये आधी विचारतात. म्हणून जिथं मागितलं जातं तो यज्ञच नाही. आणि भगवंत प्रत्येक गोष्ट निशुल्क आपल्याला देत असतो. कृपणः फल हेतवः असं म्हटलेलं भगवंत. जे शुल्क आकारतात आणि जे कशाची तरी अपेक्षा ठेवतात प्रत्येक कर्मातून, ते यज्ञ कर्म राहिलाच नाही. आपण म्हणतो फुकटाला किंमत नसते. असं जर भगवंतानी म्हणलं तर सगळंच बंद होऊन जाईल. फुकटाला किंमत नसते, करून टाक हवा बंद, कारण ती फुकट मिळते ना. करतो का भगवंत बंद? नाही. कोणी किंमत देव न देव, विचारो न विचारो, रात्रंदिवस आपल्याला ऑक्सिजन पुरवत असतो. करोनाच्या काळात बघितलं पण, एक सिलेंडर ऑक्सिजन मिळवायचं तर लोकांनी 10,000 20,000 हजार रुपये घेतले. आणि भगवंत एवढं मोफतमध्ये देतोय, त्याची किंमत नाही. पण आपल्याला किंमत असो की नसो, भगवंत ते अखंडपणे आपले ती सेवा करत असतो. हे यज्ञ कार्य. आपण पण जेवढं होईल तितकं देत राहायचं, कशाची अपेक्षा न करता. देवा थोडीशी मदत, थोडीशी संधी आम्हाला पण दे. समर्थ म्हणतात, किती भार घालू रघुनायकाला, मज कारणेशी न होईल त्याला. देवा इतकं सगळ्यांचं करतो आणि त्यात बरोबर आता माझं पण अजून एक त्याच्यात थोडं माझं मला करू दे, एवढंच ओझं तुझ्यावरचं कमी होईल. आणि अजून काही काम करायचं असेल तर सांग आम्हाला. जसं आईवर प्रेम करणारी लेक आईला मदत करते, माहेरी आली म्हणून पाय पसरून झोपत नाही, आईला मदत करते. आई एरवी मी नसते, आता मी तुझी मदत करीन. तसं आपण भगवंताकडे मागायला नाही जायचं, मदत करायला जायचं. तो तर रात्रंदिवस करतोच आहे. म्हणून यज्ञ हे नावच आपल्याला प्रेरणा देत आहे की जगामध्ये आपण देण्यासाठी आलो आहे, सेवा करण्यासाठी आलो आहे, ना की सेवा घेण्यासाठी. आणि जेव्हा जेव्हा पण सेवा घेतो आपण, आपल्याला आपलं अंतःकरण असं खळबळ, अरे काय मला सेवा घ्यायची वेळ आली. शक्यतो सेवा घेणं टाळलं पाहिजे, द्यायचं. म्हणून मी बऱ्याच जणांच्या तोंडून ऐकलं,
की शेवटच्या क्षणापर्यंत आम्हाला करून खाऊ दे. कोणाच्या सेवेचं पात्र आम्हाला नको, सेवाचं माध्यम आम्हाला नको बनवू, आम्ही सेवा करू. तसे इथं म्हणलं स्थिरैरंगैः सुष्ठुवागं सस्तनूभिः व्यशेमदेव हितं यदायुः. जितकं पण वर्ष हे आयुष्य आहे, 100 वर्ष, देवा प्रत्येक क्षण तुझ्या सेवेमध्ये जाओ. तू जसं काम करतो तसं आम्हाला काम करण्याची संधी दे. मे thy grace and blessing flow through us to the world around us. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेचे आता. देवा आमची उपेक्षा करू नको, हक्काचं समजून आम्हाला तू काम सांग आणि काम करून घे आमच्या. निमित्त मात्र भव सव्यसाची असे भगवान आहे. म्हणून यज्ञ एकच नाव खूप प्रेरणा देऊन जातं आपण चिंतन जर केलं. इज्ज म्हणजे काय? इज्ज म्हणजे पूज्य शब्द जे असतं ना, तिथून शब्द इज्ज. इज्ज म्हणजे पूजनीय. तर पूजनीय कोण पूजनीय आहे? पूजा कोणाची केली पाहिजे? ज्याचं मन मोठं आहे, जो स्वतःसाठी काम करतो, भुंजते ते त्वगम पापा ये पचंती आत्मकारणात. रावणाची पूजा का नाही करत? हनुमानजीची पूजा करतात का? रावण आपल्या जीवनाचा प्रत्येक क्षण फक्त आणि फक्त स्वतःसाठी जगला. इवन त्याने आपल्या स्वतःसाठी आपल्या शूरवीर मुलांचा सुद्धा बळी दिला. कुंभकर्ण, बिभीषणासारखे भावाला सुद्धा बळी दिले. त्याने सोडलं, त्याने भावाला स्वार्थासाठी. बिभीषणाला सोडलं, कुंभकर्णाला बळी घातलं. माहिती होतं की मरणार आहे. तर असा हा रावण जो स्वतःपुरताच आणि त्याचं जीवन फक्त स्वकेंद्रित असतं, अशा व्यक्तीची कोणीच पूजा करत नाही. जसं जसं मन आपलं विकसित होईल आणि जेव्हा आपलं लक्ष स्वतःवरून निघून इतरांसाठी धावेल, जो आपल्या बायकोवर प्रेम करतो त्याचं थोडंसं मन मोठं झालं. आपल्या आई वडिलांवर प्रेम करतो, अजून थोडं मोठं झालं. म्हणजे कमीत कमी तो जीवनामध्ये 3 माणसासाठी तरी जगला. आई, वडील, बायको. मग मुलं आले 2, 5 जण. 5 जणांसाठी जगला. माय फॅमिली इज माय लाईफ. चला ठीक आहे, रावणापेक्षा बरा आहे. कमीत कमी आपल्या बायको आणि मुलांसाठी तरी, आई वडिलांसाठी तरी जगतो थोडंसं. मग हे 5 वरून जेव्हा 500 होतात, 500 लोकांसाठी तो आपलं जीवन समर्पित करतो. काय व्हायला? जितक्या जास्त लोकांची आपण जबाबदारी घेतो तितकं मन आपलं मोठं. आणि जेव्हा हे विश्वची माझे घर ही भावना निर्माण होते, सगळ्या विश्वाची जबाबदारी घेतो, या जगातला एक सुद्धा माणूस दुःखी कष्टी दिसला तर याचं मन कळवळतं आणि सगळ्यांसाठी तो धावून जातो. तो पूजनीय आहे. जो सतत दुसऱ्यांच्या सेवेत दुसऱ्यांसाठी धावत राहतो, त्याला स्वतःकडे लक्ष द्यायला वेळच नसतो. तुझं साठी मरण ते जगणं, तुझं विन जगणं ते मरण. तुझ्यासाठी जगायचं, आपल्या स्वतःची काळजीच नाही घ्यायची, लक्षच नाही आहे. आई कधीच तक्रार करणार नाही, पण दुसऱ्याने काही तक्रार केली तर त्याच्यासाठी रात्रभर जागून काढेल, पण स्वतः कधी म्हणणार नाही की माझं पोट दुखायला की डोकं दुखायला की हातपाय दुखायला नाही. म्हणून घरामध्ये पूजनीय आई आहे. आणि जेव्हा व्यक्ती ही सगळ्या समाजासाठी काम करते, त्याचं मन मोठं असतं, सगळ्यांसाठी तो कार्य करतो. जे का रंजले गांजले त्यास म्हणे जो आपले, तो साधू ओळखावा देव तेथेचे
जाणावा, त्याची पूजा केली पाहिजे. ना की संकुचित वृत्तीचे लोक. एक दुजे के लिए म्हणे, बस तू आणि मी, ना आई नाही, वडील नाही, भाऊ नाही, बहीण नाही, ना परिवार नाही, ना समाज नाही. सेंटर्ड. पुण्याला फ्लॅट पाहिजे, आपण दोघंच राहू तिथं, सासू सासरे नको, आई वडील नको, एक गाडी बस, छोटा परिवार सुखी परिवार, असे संस्कार झाले तर काय यज्ञवृत्ती आणि काय अशा लोकांची पूजा करणार कोण? असे कित्येक आले आणि गेले, माझं नाव पण नाही त्यांचं कुठं. 12व्या शतकात ज्ञानेश्वर माऊलींनी जे काम केलं आज पण त्यांचं नाव का घेतात? का त्यांचे मंदिर आहेत? ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, अजून पण लोक नावं घेत आहेत त्यांची. का? काय त्यांच्या जीवनामध्ये? त्यांनी आपलं सगळं जीवन समर्पित करून दिलंय लोकांसाठी. झटले असं काही देऊन गेले ते की पिढ्यानपिढ्या, 7 नाही आता हजारो पिढ्या होऊन गेल्या तरी त्यांनी दिलेलं जे आहे ते अजून पण संपत नाही. असं काम माऊली करून गेली आणि म्हणून ते पूजनीय. भगवंतच ज्ञानेश्वर माऊलीच्या रूपाने येऊन हे सगळंच होऊन गेला, गुरुदेवांच्या रूपाने येऊन हे सगळं ज्ञान देत असतो. म्हणून तो परमेश्वर पूजनीय याच्यासाठी आहे कारण तो सतत दुसऱ्याचा विचार करत असतो. सतत दुसऱ्याचा, सतत त्या मुंगीचा पण विचार परमेश्वर करतो. म्हणून तो पूजनीय आहे. म्हणून पाय पकडायचे तर ते त्याचे धरावे ते पाय. म्हणून भगवंताचीच पूजा. वो सर सर नहीं जो हर दर पे झुके, वो दर दर नहीं जो हर सर पे झुके. वो सर सर नहीं जो हर दर पे झुके. असे काय करायचं? उठलं सगळ्याच्या ठिकाणी टेकवलं डोकं. अरे येथे कर माझे जुळती, तिथंच अशा विशाल वृत्तीचा आणि असा जर कोण असेल तर तो भगवंत आहे. म्हणून अर्जुन 11व्या अध्यायामध्ये म्हणतो की देवा योग्यच आहे, सगळे लोक तुमची पूजा करतात, तुमचंच कीर्तन गातात, कारण या जगामध्ये तुमच्याशिवाय दुसरं कोणी त्या पात्रतेचं नाही आहे. म्हणून इज्ज शब्द आहे. पूजा करावी तर फक्त भगवंताची. आणि पूजा करण्याच्या पाठीमागचा उद्देश आहे की पूजा करत असताना त्याच्यातले काहीतरी गुण आपल्यामध्ये येतात. जे ध्यायलं ते होईल. विशाल वृत्तीच्या लोकांच्या सोबत राहिलो आपण तर आपली वृत्ती पण विशाल होऊन जाईल. आणि संकुचित वृत्तीच्या लोकांबरोबर राहिलो तर आपली वृत्ती पण संकुचित होऊन जाईल. म्हणून पूजा करणे म्हणजे त्या भगवंत सोबत राहणे, रामासोबत राहणे, कृष्णासोबत राहणे, विठ्ठलासोबत राहणे, संतांसोबत राहणे. का बरं राहणे? कारण त्यांचं मन विशाल आहे. आमचे गुरुजी तेजोमयानंदजी म्हणतात, कॉन्ट्रॅक्शन इज द डेथ अँड एक्सपान्शन इज द लाईफ. कसलं कॉन्ट्रॅक्शन? शरीराचं? बिलकुल नाही. लुकडा आणि जाडा असा नाही आहे. ज्याचं मन संकुचित आहे तो मरतोय प्रत्येक क्षणी. जो फक्त आपल्या बायकोचा विचार करतो आणि बायकोच्या विचारात इतका मग्न आहे की आईला त्याने आज औषधं पण विचारत नाही. 2-2 वर्ष झाले आई वडिलांना बोलत नाही. इतक्या संकुचित वृत्तीचे ते मरताय प्रत्येक क्षणी. पण जो सतत दुसऱ्याची काळजी घेतो, म्हणून भगवंताची उपासना करायची, म्हणून रामाचं चिंतन करायचं. आयुष्यभर आपलं सगळं तारुण्य वडिलांनी दिलेले 2 वचनं पूर्ण करण्यासाठी तारुण्याला बळी चढवलं. वयाच्या 14व्या वर्षापासून 28व्या वर्ष पूर्ण वनामध्ये आई वडिलांसाठी, समाजासाठी, प्रजेसाठी. आणि जेव्हा प्रजेला वाटलं, प्रजा म्हणाली की सीता जर इथं असेल तर आम्हाला दुःख, तर तो प्रजेसाठी त्याने आपल्या पत्नीचा पण त्याग करून टाकला. किती मोठं मन आहे भगवंताचं. आणि म्हणून त्याचीच पूजा केली पाहिजे, रामाची. न बोले मना राघवे विन काही,
जनी वावुगे बोलता सुख नाही. म्हणून रामाशिवाय इतर कुणाचं चिंतन नाही करायचं. म्हणून इज्ज शब्द आहे. यज्ञ इज्ज महेज्ज. काय शब्द आहे? महेज्ज. सगळ्यात महापूजा. इज्जाचा दुसरा अर्थ आहे यज्ञाचं फळ. म्हणून त्याची पूजा केल्याने सगळ्यात मोठं फळ मिळतं. म्हणून महाइज्ज. काय फळ मिळतं त्याची पूजा केल्याने? आप समान उजारा देके तारा. आपणा सारखे करीती तात्काळ. एवढं मोठं फळ दिलं. जेव्हा मिठाची बाहुली समुद्राला जाऊन भेटली, तिने समुद्राचीच उपासना केली, समुद्राचीच पूजा केली. समुद्राला जेव्हा जाऊन भेटली ती समुद्रच झाली. आता याच्यापेक्षा मोठं कोणतं फळ आहे? म्हणून भगवंत म्हणतात मामेकम शरणम व्रज अहं त्वा सर्व पापेभ्य मोक्षयिष्यामि मा शुचः. सगळ्या पापापासून मुक्त करणारे, आपल्या आत्मस्वरूपाचं ज्ञान करून देणारे, म्हणून सगळ्यात मोठं फळ देणारे भगवंत आहे. म्हणून त्यांचं नाव आहे महेज्ज असं म्हणतात. यज्ञ इज्ज महेजश्च क्रतुः. क्रतु हा शब्द हवन यज्ञ कार्यामध्ये, जे वैदिक यज्ञ आहे त्याच्यामध्ये वापरला जातात. क्रतु आणि त्यातल्या ज्या क्रिया आहेत त्याला म्हणतात. तर जसं आपण म्हणतो की ब्रह्मार्पणम ब्रह्म हवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्म कर्म समाधीना. भगवंतच क्रतु आहे. तिथं याला यूप म्हणलेलं आहे, ज्याला क्रतु म्हणतात तो भगवंतच आहे. सगळं भगवंतच झालेलं आहे. म्हणून क्रतुः हे नावाचं भगवंताचं नाव आहे. कर्तुराज्ञया प्राप्यते फलम. भगवंताला म्हणून क्रतु म्हणतात. क्रतुः त्या अर्थ वेगवेगळे अर्थ या ठिकाणी सांगितले. यज्ञ इज्जो महेजश्च क्रतु सत्रम. हा सत्र काय? आपण वापरतो शब्द आहे जनरली सत्र. सत्र म्हणजे प्रथम सत्र, द्वितीय सत्र, विभाग असं. तसं काही आहे का इथं? सत्रम का नाव आहे भगवंताचं? तिकडं तुम्ही तिरुपतीला वगैरे गेलं तर अन्न सत्रम म्हणतात. छत्रम नाही, सत्रम म्हणतात. अन्न सत्र. आम्ही छत्र म्हणत नाही. सत्र काय? तर स्त्र शब्दाला छत्र म्हणजे त्रायते. स म्हणजे भगवंत, जो तारतो. आता तारतो म्हणल्यावर कुठून तारतो? तरणी शब्द कशासाठी आहे? या भवसागरातून जो तारतो त्याला म्हणतात सत्रम. कुणाला तारतो? भक्तांना तारतो. कोण आहेत भक्त भगवंताचे? कुणाला भक्त म्हणावं आणि कुणाला अभक्त म्हणावं? तर भगवंताने स्पष्ट सांगितलं मी त्यांना तारतो. ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात्. प्रत्येक कर्म भगवंताला जो अर्पण करतो, ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य, तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा. जेव्हा फळ येतं ते भगवंताला अर्पण जो करतो. अर्पण करणं म्हणजे स्वतःकडे काहीच न ठेवणं. तेरा तुझको अर्पण. मी केलं आणि माझं आहे हा भाव नकोच. आणि ज्याच्या जीवनामध्ये मी आणि माझं निघून गेलं ना, तो सगळ्या भूतकाळातून मुक्त झाला. कारण मी आणि माझं हे सगळं भूतकाळाशी संबंधित आहे. माझं घर, माझी बायको, माझी गाडी, माझं आश्रम, माझं. अरे काय तुझं काय नाही आहे, सगळं त्याचं आहे. म्हणून इथं सांगायचं थोडक्यात हे अर्थ की भगवंताला अर्पण जो करतो, सगळ्या कर्माचं फळ जो भगवंताला अर्पण करतो, मयि सन्न्यस्य मत्परा. आता
भगवंतांनी बातमी ऐकली, 21,000 टाका तुम्हाला 6 लाख रुपये देणार, काहीतरी योजना, फ्रॉड, एका महिन्यात 6 लाख. त्या माणसाने सगळेचे सगळे पैसे 21,000चे मल्टिप्लस 6 लाख दिले टाकून. कशासाठीच टाकले त्यांनी? की मला त्याचे तितक्या हजारो पटीने परत मला मिळणार आहे. तर भगवंताला काही द्यायचं तर काही परत त्याच्या फायद्यासाठी किंवा त्याचं गुणित होऊन परत मिळावं म्हणून का? असे नाही म्हणत. मत परा, मला देतात, माझ्याशिवाय त्यांना काही लागत नाही. न लगे मुक्ती धन संपदा, बस तुझं तुला. पण असे जे लोक आहेत सगळं काही त्यांचं समर्पित करतात मला, त्यांना मी तारतो. म्हणून सत्रम, स शब्द जो आहे ना, स भगवंतासाठी पण होतो आणि स भक्तांसाठी, स तारयित, त्यांना तारतो हा भगवंत. सत्रम, सगळ्यांना तारणारा परमेश्वर, म्हणून सत्र. आणि खरं सांगू का, आपण स्वतःहून कधी तरू शकत नाही. ज्ञानेश्वर माऊली म्हणते, अरे मच्छर कधी समुद्र ओलांडून जाऊ शकतो का? इतके भयंकर वारे असतात समुद्रावर, मच्छर तरूच शकत नाही, पार जाऊच शकत नाही तिकडे. तशी अवस्था आहे आपली. संसार सागर इतका गहन आहे की ते तरुण जाणं स्वतःच्या बळावर शक्यच नाही. म्हणून शंकराचार्य म्हणतात, भगवान शंकराचार्य, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे बहुदुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. देवा, या जन्म मरणाच्या या चक्राला मी कंटाळलो. बहुदुस्तार, हे दुस्तर आहे, करण्यासाठी खूप अवघड आहे. आता तुम्हीच कृपा करा आणि आम्हाला तारा याच्यातून. चालू शके ना मी एक पाय, अपने हाथ उठाओ, अपने चरण बढ़ाओ. हे भगवंता, धाव आता, तार आता. आम्ही सगळे प्रयत्न करून बसलोय, काही होऊ शकत. तूच तारू शकतो एवढं आम्हाला कळलं. अनुदिन अनुतापे तापलो रामराया, परमदिन दयाळा नीरसी मोहमाया. अचपळ मन माझे नावरे आवरिता, तुझ विनशीन होतो धावरे धाव आता. भगवंता, तूच तारणार आहे, धाव आता. आम्हाला काय म्हणतात, पुत्र नाव दिलंय. पुत्र जो पतनात तारतो त्याला म्हणतात पुत्र. आधी पुत्राकडून अपेक्षा केली, पुत्री पुत्र, पण हे सगळे यांच्याकडून अपेक्षा केली, पण फसलो देवा. मला वाटलं हे तारतील, पण हे तर मला बुडण्याचे कारण झालं. त्यांच्या बंधनात, त्यांच्या आसक्तीमध्ये मी पडलो. म्हणून आता पुत्र पुत्री नातेवाईक यांच्यातून आता मी आशा सोडली. स्वजन जनधनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला, तुझ विन रघुनाथा व्यर्थ हा जन्म गेला. खरा तारणारा तू आहे, आणि मला वाटलं की माझा परिवार मला तारेल. कोणी तारत नाही. सुख के सब साथी दुख में न कोई. हे कोणी सोबत येणार नाही. येतील कुठपर्यंत? स्मशानापर्यंत येतील. सगळे वापस जाऊन 13 दिवस पण दुखोटा पाळत नाही आजकाल.
जन पळभर म्हणतील हाय हाय मी जाता राहील कार्य काय. काहीच नाही, कोणासाठी कोणी थांबत नाही. पण देवा तू कधी कोणाचा हात सोडत नाही. जब कोई नहीं आता मेरा श्याम आता है, मेरे दुःख दिनों में वो बड़ा काम आता है. खरंच या दुःखातून तारून नेणारा तूच आहे परमेश्वरा. म्हणून सत्रम भगवंत सगळ्यांना तारणार आहे. धाव रे धाव परमेश्वरा. यज्ञ इज्जो महेजश्च सत्रम सताम गती. अशा भावाला जो प्राप्त झाला, अनन्य भाव ज्याला म्हणतात, ज्याला दुसऱ्या कोणाकडून कशाची आशा राहिली नाही, अपेक्षा राहिली नाही. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते. जो माझाच अनन्य चिंतन करतो, जसं प्रल्हाद फक्त आणि फक्त भगवंताचंच चिंतन करतो. आणि झालं काय मग, भगवंताने त्याला आपल्या स्वरूपाला घेऊन टाकलं. ये यथा माम प्रपद्यन्ते तथैव भजाम्यहम. जे ज्या भावनेनं माझा उपासना करता मी त्याला तसं बनवतो. जो पूर्णपणे माझा वर अवलंबून आहे त्याला मी माझ्यासारखं करतो. कुणी वाटीभर साखर मागायला आलं असतं तर त्याला वाटीभर साखर देतो मी. म्हणून पूर्णपणे माझा हो. तर संत जे असतात पूर्णपणे ईश्वराचे झालेले असतात. आशा एक राम जिसे दूजी आशा छोड़ दे, नाता एक राम जिसे दूजा नाता तोड़ दे. कोणी नाही लागत मला, फक्त तूच. हा अनन्य भाव पाहिजे, तेव्हा भगवंत तारतात. आणि या अनन्य भावामध्ये कोणी राहिलं का? का नाही राहिलं. तुकाराम महाराज आहेत, ज्ञानेश्वर माऊली आहे, गुरुदेव आहेत, स्वामी पुरुषोत्तमानंदजी आहेत. सगळे लोक तर आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिले, त्यांच्याबरोबर राहिलो, त्यांची वृत्ती आम्ही जाणली. एक पैशाची पण अपेक्षा नाही. सतत भगवंतासाठी कशाचंही काम न करता कर्तव्य करत राहा. न काही ब्रह्मचारी मिळावे म्हणून नाही, त्यांनी आपला स्वभाव, आपला स्वधर्म, आपले तत्व कधीच सोडले नाही. वेळ आली तर आम्हाला स्वामीजी शिकवायचे की व्यक्तीपेक्षा संस्था मोठी, आणि संस्था आणि भगवंत याच्यामध्ये जर काही निवडायची वेळ आली तर संस्था जर भगवंताच्या कार्यामध्ये जर अडथळा आणत असेल तर संस्था सोडा. म्हणून तर अर्जुनाला म्हणतात मार या संस्थेला. द्रोणाचार्य आणि भीष्मांनी जी संस्था निर्माण केलेली आहे, जी अधर्माने वागते, आता त्यांनी धर्म सोडला. धर्म मोठा का गुरु मोठे? जे गुरु अधर्माचे काम करत असतं मारलं पाहिजे त्यांना. तसा भगवंत आणि दुसरे संसार याच्यामध्ये निवडायची वेळ आली तर तो म्हणतो भगवंत. धर्म आणि भगवंत असं जर येत असेल, भगवंत म्हणतात सोड धर्म आणि मला पकड. कारण धर्माने वागायचे ते भगवत प्राप्तीसाठी. आणि म्हणून अर्जुनाने भगवंताला निवडलं, म्हणून भगवंताने त्याला ज्ञान दिलं आणि आपल्यासारखं करून दिलं. म्हणून संत जर पहिला असेल, अर्जुन आहे, भक्तो से मी सखा चेती. माझा भक्त आहे, सतत माझं चिंतन करत असतो. भगवंत कोणाला पण अहो माझा भक्त म्हणणं म्हणजे फार मोठी गोष्ट झाली. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला जेव्हा म्हणतात की तू माझा सखा पण आहे आणि भक्त पण आहे, इतकं मोठं सर्टिफिकेट मिळालं त्याला. गुरुनी म्हणावं की हा माझा शिष्य आहे. अरे बापरे, खूप काम झालं शिष्याचं. तोटकाचार्याचं उदाहरण देतात ना, फक्त शंकराचार्य कुठे गेला माझा तोटक?
धुणं धुत होता नदीवरती. जेव्हा कोणीतरी शिष्य गेला तिथं दुसरा, अरे तोटका चल, गुरुजी तुला बोलवतात. ते म्हणाले माझा तोटक कुठे गेला? असे म्हणाले माझे गुरु, माझा तोटक कुठे गेला? आता मला कुठे जायची गरज नाही, माझ्या गुरुनी मला माझं म्हणलं. उगीच कोणी कोणाला माझं म्हणत नाही, ते जाणतात हृदय. त्याच्या रोमा रोमामध्ये कृष्ण भरलेला होता अर्जुनाच्या, उगीच गीता सांगितली नाही. असे भक्त जे आहे, आणि म्हणून संत आहे. संत सतत भगवंताचं चिंतन करत असतात आणि म्हणून त्या गतीला प्राप्त होतात. अंतकाले यामती सा गती सताम गती ही. संत ज्या गतीला पोहोचतात ते भगवंत आहे. म्हणून सताम गती, साधू संत ज्या गतीला पोहोचतात असे हे भगवान. सर्वदर्शी काय म्हणतात? यज्ञेज्यो महेजश्च क्रतु सत्रम सताम गती. काही ठिकाणी सताम आणि गती हे वेगळं वेगळं घेतलेलं आहे. काही ठिकाणी सताम गती हा एकच शब्द घेतलेला आहे. सता म्हणजे संत. कोण आहे? भगवंतच संत आहे. म्हणून भगवंत म्हणतात मी आणि संत वेगळे वेगळे नाही आहे, ते आणि मी एकच आहे. स्वतः ज्ञानेश्वर माऊली मी इतकं छान वर्णन केलं की अर्जुना ते भक्त ते आणि मी एकच आहे, फक्त शरीर दोन आहेत पण आम्ही एकच आहोत. एक दिल दो जान है हम. यो मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति तस्याहं न प्रणश्यामि सच मे न प्रणश्यति. म्हणून भगवंतच संत आहे. आणि अंतिम सद्गती जे म्हणले, सद्गती सुद्धा पण भगवंत आहे. सद्गती काय म्हणलंय? सत म्हणजे शेवटची, सत म्हणजे जी येत न जात होती आहे आणि राहते, त्या गतीला सद्गती म्हणतात. तर असे हे भगवान सद्गतीला प्राप्त करणारे. म्हणून गती ही सगळ्यांची गती तीच आहे. शेवटी त्याच गतीला सगळे जाणार आहे. जसं म्हणलंय की आकाशात पतितम तोयम सागरान प्रति गच्छति. आकाशातून पडलेला प्रत्येक पाण्याचा थेंब जसं सागर हीच त्याची अंतिम गती असते, तसं प्रत्येक जीवाची अंतिम गती ईश्वर आहे, परमेश्वर आहे, तिथंच तो जाणार. आणि म्हणून त्याचं नाव गती असं ठेवलेलं आहे. गती म्हणतात भगवंताला. सर्वदर्शी, सर्वदर्शी सगळं काही पाहणार आहे. काय सुंदर आहे हो एक एक नाव भगवंताचं. आपण घरामध्ये म्हणतो एखादा व्यक्ती सगळं मलाच पाहावं लागतं. हो, रडलं पडलं खाल्लं पिलं काय सगळं मलाच पाहावं लागतं. घराच्या खेळ्यापासून घेऊन तर बाकी पैसे कमवण्यापर्यंत सगळं मलाच पाहावं लागतं. आणि 10 वेळेस म्हणून दाखवतो कोणी काही करत नाही, मलाच करावं लागतं, सगळं मलाच पाहावं लागतं. एवढंच एक घर सांभाळतो तर हा म्हणतो मीच सगळं करतो, मीच सगळं पाहतो. पण वास्तविक पाहता सगळं पाहणारा तो परमेश्वर आहे. सर्वदर्शी, सब देख रहा है. देखून द्रष्टा भावाने पण आहे आणि सगळं पाहणारा म्हणजे कोणाला कमी पडू देत नाही. तो सब देख रहा है. किसी को कौड़ी कम नहीं मिलती, किसी को पाई ज्यादा, इसीलिए वो दुनिया का है जगतपति कहलाता. मेरे दाता के दरबार में सब लोगों का खाता. सगळं काही पाहतोय. म्हणजे गुरुदेव स्वामी चिन्मयानंदजी म्हणायचे, यू गेट व्हॉट यू डिझर्व अँड नॉट व्हॉट यू डिझायर. तुला जे मिळालं भगवंताला माहिती आहे तू किती केलं, तुझी पात्रता त्याला माहिती आहे. म्हणून पात्रतेनुसार भगवंत देत असतो. डोंट क्राय, डो नॉट कंप्लेन. तक्रार करू नका, रडू नका. जे मिळालं ते बरोबर मिळालं. गयो रे गयो, आयो रे आयो. कशाचे गयो रे गयो? जेवढं प्रारब्धात आहे त्याची जात नाही. नसेल तर ते किती तुम्ही कुलपामध्ये ठेवा जाणार ते. म्हणून सब देख रहा है, उसको सब पता है. इसलिए मैं भगवान के घर देर है पर अंधेर नाही. आणि कधी स्वतःला एकटं समजू नका. मोठं मादार म्हण माझ्याकडे कोणीच पाहत नाही हो, माझ्याकडे कोणीच लक्ष देत नाही हो, सगळेजण आपापल्या कामात आहे हो.
अरे बाबा, सगळे जरी सगळ्यांच्या कामात असले तर तो भगवंत तुझ्याकडे लक्ष देतो. तुझं अन्न पचवायला, तुला श्वासोश्वास द्यायला. कोणी नाही माझ्याकडे बघत हे बघण्यासाठी, हे समजण्यासाठी जी शक्ती ती द्यायला तोच ना. माझ्याकडं कोणी बघत नाही हे बोलायसाठी पण एक शक्ती लागते, ती कोण द्यायला? भगवंत आहे. सगळे सोडून देतील हात, मग मागू कोणाची साथ? सगळे सोडून देतील 100%, पण भगवंत कधीच सोडणार नाही. म्हणून पुरुषोत्तमानंदजी म्हणायचे स्वामीजी की ज्याला टाळता येत नाही, आपण ज्याला टाळायला पाहिजे त्याला काव टाळतात, आणि ज्याला काव टाळायला पाहिजे त्याला टाळतात. ज्याला तुम्ही टाळतात भगवंताला, त्याला तो कधीच तुम्हाला टाळत नाही. म्हणून सर्वदर्शी तुमच्याकडे पाहत असतात. तुम्ही भले त्याच्याकडे पाहू नका, पण तो तुमच्याकडे सतत पाहत असतो. आजच एका ठिकाणी मी सत्संगात ऐकत होते, एका महाराज सांगत होते की एक इंजिनियर 4थ्या मजल्यावरून खालच्या वर्करला, वरून त्याने काय केलं, खाली तो कामगार काम करत होता, आधी 100ची नोट टाकली, तर त्या कामगाराच्या समोर येऊन पडली, तर त्याने उचलली आणि खिशात टाकली. त्याने पुन्हा वरून 500ची टाकली, त्या कामगाराने उचलली आणि खिशात टाकली. तर यायली खिशात टाकायला तो, पण वर पाहत नाही कोण टाकतंय. शेवटी त्या इंजिनियरने काय केलं, एक दगड घेतला आणि मारला वरून. दगड लागल्याबरोबर कोण आहे आता पाहिलं. म्हणजे वर केव्हा पाहिलं, जेव्हा लागलं. सुख दिलं ना तर माणूस घेतो आणि खिशात घालतो, आणि दुःख दिल्यावर मग पाहतो वर. म्हणून भगवंत सगळं पाहतोय, पण जेव्हा तू त्याच्याकडे पाहत नाही ना, मग वरून एक दगड देतो दुःखाचा. म्हणून दगड मारण्याची वाट पाहू नका. मिळालं की त्याच्याकडे पहा, मिळालं की त्याच्याकडे पहा, सतत पाहत राहा, मग दगड मारायची गरज नाही त्याला. दुख में सुमिरन सभी करे, सुख में करे न कोय, सुख में जो सुमिरन करे तो दुःख काय को होय. सतत तो जसा माझ्याकडे पाहतो तसं मी पण सतत त्याच्याकडं पाहिलं पाहिजे. सर्वदर्शी, सब देख रहा है. म्हणून असं जा म्हणू नका की कोणी मला पाहत नाही, पाहत होतो सगळं. पिते दूध डोळे मिठुनी जात मांजराची. तिला वाटतं माझ्याकडे कोणी पाहतच नाही, मिटक्या मारून दूध पिते डोळे बंद करून. देख रहा है, सर्वदर्शी भगवान आहे ना. म्हणून म्हणतात बघणारा आहे, लक्षात ठेवलं पाहिजे. यज्ञ महेजश्च क्रतु सत्रम सताम गती, सर्वदर्शी विमुक्तात्मा. सुंदर आहे, एक एक नाव. अरे काय तुम्ही एका तासामध्ये एक श्लोक कसं काय होणार पूर्ण. विमुक्तात्मा, मुक्त विमुक्त. भगवंत कधीच बंधनात पडत नसतात. ते भ्रम आहे हा की तो पडला. जसं विहिरीमध्ये चंद्र पडला, कधी पडतो का? नाही, ते भ्रम आहे, प्रतिबिंब पडलं पाण्यामध्ये. भगवंत कधीच पडत नाही, मुक्त आहे. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतम गगनसदृशम. आकाश पडतो का कधी? गगन नाही, ते वाटतं पाण्यात पडलेलं, पण तसं. विमुक्त आत्मा, विशेषेण मुक्त. तात्पुरतं मुक्त होणं वेगळं आहे. दारू पिलं, झोपलं, तात्पुरती मुक्ती. हा भगवंत कायमचा मुक्त आहे, त्याला कोणी बंधनात टाकू शकत नाही. म्हणून विमुक्त आत्मा असे हे परमेश्वर. त्याचं चिंतन केलं पाहिजे, ते कोणामध्ये आसक्त होत नाही. ते कोणाला काही देत नाही, कोणाला घेत नाही. जे ते आपले आपले कर्माचे फळ भोगत राहतात. असे हे परमेश्वर. म्हणून विमुक्त आत्मा. नाही तर अभिमन्यू त्यांचा शिष्य आहे,
जेव्हा अभिमन्यूला तिकडं मारत होते, भगवंताला सगळं माहीत होतं. तुमच्या आमच्या सारखा असला तर आधी पळत गेला असता तिकडं. तटस्थ भावात विमुक्त आत्मा. निसर्गाला, प्रकृतीला तिचं काम करू द्या. तिच्यामध्ये ढवळाढवळ करत नाही परमेश्वर. मग माझा आहे त्याच्यासाठी धावायचं आणि दुसऱ्याला ते मरू द्यायचं असं आहे का? नाही. माझा ना दुसऱ्याचा. समत्व भावात जे राहतात ते विमुक्त आत्मा. सर्वज्ञ, सगळं जाणणारे. सर्वदर्शी, सर्वज्ञ, दोन्ही शब्द सारखे. सगळं जाणणार. खूप सुंदर नाव आहे सर्वज्ञ. बरेच जण आपल्या मुलाचं नाव ठेवतात सर्वज्ञ. सब जानते हैं भगवान, सर्वज्ञ. म्हणून तुमच्या हृदयात काय चाललं ते पण त्याला माहिती आहे ना. मुंगीच्या हृदयात काय चाललं ते त्याला माहिती आहे. तर तुमच्या हृदयात काय चाललं ते त्याला का माहीत नसेल? मग आपल्याला सांगायची काय गरज पडली? देवा आम्हाला हे दे. का त्याला का माहीत नाही काय? तुला कळायच्या आधी त्याला कळतं सगळं. वह सब जानता है. आणि भगवंताला कोणी मूर्ख बनवू शकत नाही, कोण फसवू शकत नाही. भगवंतासमोर चतुराई चालत नाही. चतुराई गई चुले में असं म्हणतात. सरळ राहिलं पाहिजे, लहान लेकरासारखं निर्मळ म्हणायचं. तो सगळं जाणतो परमेश्वर. आता वेळ संपत आला म्हणून मी थोडा आटोपता घेतो. नाही तर खूप सुंदर एक एक नाव आहे. सर्वज्ञ ज्ञानमुत्तमम है ना. आता आम्ही आजकाल कॉलेजमध्ये जायला लागलो, मुलांना शिकवत असतो. त्यांना आम्ही सांगत असतो देअर आर 2 टाईप ऑफ नॉलेज, ऑब्जेक्टिव्ह अँड सब्जेक्टिव्ह. ऑब्जेक्टिव्ह नॉलेज तुम्ही घेत राहा, त्याला अंतच नाही आहे. मग फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मग आकाशाचं ज्ञान, ग्रहताऱ्याचं ज्ञान, जीवजंतूचं, मायक्रो ऑर्गॅनिझम. तर डिस्कवरी चॅनल आहे, दररोज त्याच्यावर नवीन नवीन जंतू दाखवतात. अरे 24/7 तुम्ही दररोज जरी दाखवत बसलं तरी जंतू संपणार नाही. इतके जंतू, वेगवेगळ्या पेशी, 84 लक्ष योनी आहेत. काय काय जाणणार आहे तुम्ही? म्हणून सगळं जग जाणणं शक्यच नाही आहे. सगळं जग ऑब्जेक्टिव्ह ज्ञान कितीही मिळवलं तरी माणूस सुखी होणार नाही. या सगळ्या ऑब्जेक्टिव्ह ज्ञानाला प्राप्त करणारा जो आहे, किंवा ऑब्जेक्टचं जे ज्ञान आहे ते आज आहे उद्या नाही. जसं कोणी म्हणालं की किती लाटा उठल्या समुद्रावर आज, काय करायचं मोजून? कारण रिपोर्ट देईपर्यंत त्या लाटा पुन्हा बदललेल्या असतील. असं हे जग आहे आणि जगाचं ज्ञान आहे. म्हणून ऑब्जेक्टिव्ह नॉलेजला उत्तम ज्ञान म्हणता येत नाही. का बरं? कारण ते ज्ञान सतत बदलत असतं. म्हणून भगवंताचं ज्ञान जे आहे, जो सगळ्यांचा आधार आहे, जो शाश्वत आहे, जो कधी बदलत नाही, दॅट इज सब्जेक्टिव्ह नॉलेज. सब्जेक्ट म्हणजे भगवंत आणि ऑब्जेक्ट म्हणजे संसार. यू वॉन्ट परमनंट हॅपीनेस फ्रॉम द टेम्पररी थिंग्स. हाऊ कॅन इट इज पॉसिबल? सतत बदलणाऱ्या वस्तूतून शाश्वत सुख कसं मिळेल? मग शाश्वत काय आहे ते सब्जेक्टिव्ह नॉलेज. हू एम आय? मग येतं मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. काय मन, काय बुद्धी, काय चित्त, काय अहंकार. आणि अहंकाराला जेव्हा पाहायला गेलं, अहमिनाशभाज अहमहंतया स्फुरतिरुत्स्वयं परमपूर्ण सत. अहमला जेव्हा पाहायला गेलं, अहम नष्ट झाल्यानंतर जे प्रकट झालं ते ज्ञान, त्याला म्हणतात ज्ञानमुत्तमम. ते उत्तम ज्ञान आहे. ते होतं, आहे आणि राहणार. ते मिळवावं लागत नाही, ते असतंच. तो जो आहे बस, जो सगळ्यांचं सार आहे ते ज्ञान. म्हणून जाणण्यायोग्य जर काही असेल तर भगवंताचं नाव. म्हणून ज्ञानानाम ज्ञानमुत्तम. ते उत्तम ज्ञान म्हणजे स्वतः भगवंत. त्याला जाणलं पाहिजे.
बोलिए गोपाल कृष्ण भगवान की जय. इथं मी माझं चिंतन थांबवतो. धन्यवाद. परत देवाला पण धन्यवाद की मला ही संधी मिळाली चिंतन करायची. आज मी मुंबईला आहे, गुरुजी जवळ बसलेलो आहेत. पर गुरुजी आहेत, आता मी गुरुजीकडे जाणार आहे. तर इथं या गडबडीत पण आज मी येऊ शकलो क्लासला. पुन्हा धन्यवाद. हरिओम. हरिओम स्वामीजी. खूप 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 धन्यवाद. असेच असा सत्संग नेहमी घडत राहो. गुरुजींच्या चरणी पण हीच प्रार्थना असते आणि तुम्ही त्यांच्या रूपात तुम्हीच आहात, आम्हाला सत्संग देणारे, लाभणारे आम्हाला. त्यामुळे तुमचे खूप धन्यवाद. अशीच हा सत्र असाच पुढे चालू देऊया. खरंच असं म्हणजे हा वेळ खूप कमी पडतो हे आम्हाला खूप जाणवतं. अजून विस्ताराने ऐकायला खूपच आवडेल. एक सत्र आपण नक्कीच करू स्वामीजी, की जिथे आपण तुम्ही फ्री हँड म्हणजे तुम्हाला हवं तर एकाच नावावरती तुम्ही निरूपण करा. पण खूपच आनंद झाला या सत्संगाचा, खूप आनंद. आणि खूप गहन चिंतन आम्हाला सगळ्यांना तुम्ही करायला प्रवृत्त केलं. खूप खूप धन्यवाद. हरिओम. आपण इथे थांबूया. हा, माधुरी ताई, रीनाताई, शांतीपाठ तुम्ही. ओम सर्वेषां स्वस्तिर्भवतु, सर्वेषां शान्तिर्भवतु, सर्वेषां पूर्णं भवतु, सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतं गमय. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. हरिओम स्वामीजी, खूप धन्यवाद. आणि हरिओम. आमच्या सर्वांचा गुरुजींना नमस्कार नक्की सांगा. हरिओम. स्वामीजी प्रणाम. प्रणाम प्रणाम सगळ्यांना. एकदा भेटूया असं तुम्ही आम्हाला म्हणा.